म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, खुरपणीला जाणारी महिला, किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणं भांडी करणारी महिला, किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला, किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला, किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची, संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं, ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती. नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात गाजलेली व सर्वात आवडती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना 7 हप्त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत सरकारने. पण आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होईल अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. पण यामध्ये 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. म्हणजे आता 5 लाख महिला या योजनेतून वगळण्यात आल्या आहे. यामागे कारण सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जर निकष न पाळता अर्ज केले असतील तर सरकारने 7 हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. पण यापुढे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही आता आणखीन कमी होण्याची जास्त शक्यता आहे. कारण 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबामधील ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा आता वगळण्यात येणार आहे. व या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेणार आहे अशी माहिती समोर आली आहे. लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होणार आहे. विविध योजनांचा तुम्ही जर लाभ घेत असेल तरी सुद्धा तुम्ही ते अपात्र ठरणार आहे. सरकार यासाठी प्रयत्न करत आहे की ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत हे पैसे भेटतील. पण ज्या निकषांमध्ये बसत नाही, म्हणजे तुमचे जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तुमचे वयोमर्यादा 65 वर्षापेक्षा जास्त आहे, किंवा तुमच्याकडे 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी वाहन आहे, तुम्ही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहे किंवा त्या योजनेचे पैसे घेत आहे, तर तुम्ही इथे लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊ शकणार नाही असे सरकारने माहिती दिली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना आता फक्त पात्र महिलांसाठी राहिली आहे व अपात्र महिलांना वगळण्यात आलं आहे. व सरकारने ही सुद्धा माहिती दिली आहे की पुढे जाऊन तुम्हाला दरवर्षी जूनमध्ये लाभार्थी महिलांना आपली माहिती सरकारकडे अपडेट करावी लागणार आहे. यामुळे जे काही निकष आहे त्याचे उल्लंघन तुम्ही केले आहे का नाही ते सुद्धा चेक केले जाणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत तेच फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकता व कोणतेही गैरफायदा इथे सरकारकडून लाडक्या बहिणी घेऊ शकणार नाहीत असे माहिती समोर आली आहे. तर इथे जे काही विरोधक आहेत ते सुद्धा इथे म्हणणं मांडत आहे की लाडकी बहीण योजना ही अतिशय उत्तम योजना आहे, पण आमचं जर सरकार आलं असतं तर आम्ही 3,000 रुपये देणार होतो आणि त्यातील एकही महिलेला आम्ही अपात्र ठरवले नसते असे सुप्रिया सुळेंनी माहिती दिली आहे. दरवर्षी राज्याचा महसूल उत्पन्नाचा 15% खर्च या योजनेवर होत असल्याने इतर योजनेवर त्याचा परिणाम झाला आहे का असे सुद्धा इथे प्रश्न आले आहेत. म्हणून या योजनेची काही सुधारणा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेली माहिती सूत्रांनी दिली आहे. तर लाडकी बहिणींनो, तुमची ही योजना सुरूच राहणार आहे, परंतु यामध्ये जे काही अपात्र महिला आहे त्यांना पुढे जाऊन कोणतेही हप्ता मिळणार नाहीत. जे काही गैरप्रकार घडत होते त्यांमध्ये इथे निकषांमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर नक्कीच तुमचे इथे जे पुढील हप्ता आहे ते मिळणार नाही हे लक्षात करून घ्यायचं आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. अतिशय उत्तम आहे, अतिशय उत्तम आहे. आणि आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 3,000 रुपये देणार होतो आणि यातली एकही महिला आम्ही कमी केली नसते. हे आम्ही आधीच ठरवलं होतं. त्याच्यामुळे हे म्हणजे काय पद्धतीने खरं तरी दुर्दैव आहे. निवडणूक